नमस्कार. बघा, सर्वांचं गृह अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. एक महत्त्वाची जाहिरात आलेली आहे. CDPO 258 पदं आणि जाहिरात आल्याच्या नंतर बऱ्याचशा मंडळींनी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहे. बऱ्याच जणांचे अजूनही फॉर्म भरणं सुरू आहे. पण एक मनामध्ये अजूनही शंका आहे, की खरंच ज्या परीक्षेचा आपण फॉर्म भरतोय, याची एक्झॅक्ट परीक्षा होणार कधी आहे? तर बघा, त्याच अनुषंगानं आजचा जो महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आपण या ठिकाणी घेतोय. तर बघा, वन बाय वन आपण सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर करूया. परीक्षा कधी होणार आहे, त्याच्यानंतर परीक्षा पद्धती काय असणार आहे, कोण लोक पात्र आहेत, तर त्या गोष्टी आपण काय करूया या ठिकाणी बघणार आहोत. तर लक्षात घ्या, बघा, ही जी जाहिरात आहे आपली जाहिरात, तर या जाहिरात जवळपास कधी 24 नोव्हेंबरला ही जाहिरात आलेली आहे. महत्वाचं, त्याच्यानंतर 16 डिसेंबर पर्यंत आपल्याला काय करायचंय की ऑनलाईन फॉर्म भरायची तारीख आहे. जे विद्यार्थी आहेत की ज्यांनी चलन काढलेलं आहे त्यांच्यासाठी 17 डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. तर बघा, या परीक्षेसाठी महत्वाचं म्हणजे ही विभागीय स्पर्धा परीक्षा आहे, मर्यादित आहे. त्यामुळं या ठिकाणी सगळे कॅन्डिडेट पात्र नाहीये, हा महत्वाचा फरक आहे. बघा, या ठिकाणी जर बघायला गेलं तर दोन विभाग आहे, महिला व बाल विकास विभाग आणि दुसरा आहे ग्रामविकास विभाग. या दोन विभागातील ही जी मंडळी आहे, हे जे अधिकारी मंडळी आहे, तर हे लोक काय आहेत, एलिजिबल आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे काल मला काही फोन आले होते की माझी सेवा 4-5 वर्ष राहिली तर मी केलं पाहिजे का, किंवा 7-8 वर्ष राहिले. तर अर्थात मला असं वाटतं की आपण ज्या पदावर कार्यरत आहात तो वर्ग आहे, गट आहे, गट क, आणि तुम्ही ज्या ठिकाणी निवड म्हणून जाणार आहात तर तो आहे गॅजेटेड क्लास 2. तर अर्थातच आपल्याला रिटायर होताना एक आपण गॅजेटेड पदावरून रिटायर होतो, तर ही सर्वात मोठी बाब आहे. तर लक्षात घ्या, ही जी सगळी मंडळी आहे, सगळे जे पद आहे, या पदाची जी मंडळी आहे तर ही त्यासाठी काय आहे, पात्र आहे. महत्वाचं म्हणजे बरेचसे फोन यासाठी येत आहे की ऍक्च्युअल फॉर्म कसा भरायचा आहे. तर बघा, आता जे सध्या जे एलिजिबल कॅन्डिडेट आहे तर यांची MPSC ला बऱ्यापैकी बऱ्याच लोकांची अजून प्रोफाईल नाहीये. तर ती प्रोफाईल क्रिएशन पासूनचे सगळे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. तर आम्ही ऑलरेडी मी एका व्हिडिओमध्ये नंबर शेअर केला होता, पुन्हा एकदा करतो. हा जो नंबर आहे, या नंबरला तुम्हाला काय करायचं आहे, कॉल करायचा आहे. काहीही अडचणी उद्या फॉर्म भरताना तुमच्या प्रोफाईल संबंधात आपण काय करूया, ते सगळं या ठिकाणी तुम्हाला गायडन्स केल्या जाणार आहे. बघा, आता महत्वाचं की फॉर्म भरल्याच्या नंतर मला जे काही दिवस मिळणार आहे ते दिवस किती आपण लगेच बघणार आहोत. तर मला तयारी करायची आहे. तर तयारी करत असताना महत्वाची गोष्ट आहे की बाबा मी तयारी कशी करायची. तर आता दोन वर्ग आहे. एक वर्ग आहे की ज्यांना असं वाटतं की मी कधीतरी मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता वाचलेला आहे, आणि दुसरा वर्ग एक आहे की मला हा पार्ट अवघड जातोय आणि महाराष्ट्र नागरिक सेवा अधिनियम जे आहे ते मला सोपे जात आहे. तर ध्यानात घ्या, सोपा आणि अवघड यापेक्षा मला असं वाटतं की या परीक्षेला पास होण्यासाठीचा जो महत्वाचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 यांना सेम इक्विव्हॅलंट मार्क आहे. तर आपल्याला दोन्ही पेपरला तेवढ्या सिरियसली अभ्यास करायचा आहे. महत्वाचं बाब म्हणजे या ठिकाणी ध्यानात घ्या की जे महाराष्ट्र नागरिक सेवा अधिनियम आहे, महाराष्ट्र नागरिक सेवा अधिनियम आहे, त्यातील जेवढे काही नियम आहे तर आपण ऍज अ सरकारी कर्मचारी म्हणून आपण कधीतरी ते एकदा आपल्या कामानिमित्तानं नजरे खालून गेलेले असतात. पण पण या ठिकाणी महत्वाची बाब म्हणजे की महाराष्ट्र नागरिक सेवा अधिनियमावर MPSC कसे प्रश्न विचारते अजून हे कोणालाही माहिती नाही. कोणालाही नाही म्हणजे विद्यार्थ्यांना माहिती नाही, जे कॅन्डिडेट आहेत त्यांना माहिती नाही. तर अर्थात त्याच अनुषंगानं आम्ही गृह अकॅडमी मार्फत ही जी आपली बॅच आहे, तर ही बॅच आहे पेपर 1 अधिक पेपर 2. या दोन्ही पेपरसाठी अतिशय दर्जेदार बॅच आपण या ठिकाणी काय करत आहे, रेकॉर्ड करत आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड करून झालेले आहेत. जो जो पार्ट आहे, जो पार्ट आहे पेपर 1 मधले कायदे आणि पेपर 2 मधले कायदे, तर हे आपण 4 CDPO आपले अधिकारी आहेत, त्यांचे नाव मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत. हे 4 मंडळी छानपैकी रेकॉर्ड करत आहेत. खूप चांगली बॅच असणार आहे आणि अनुभवी लोक आहेत. म्हणजे उगाच काहीतरी द्यायचं म्हणून द्यायचं नाही, तर अनुभवी लोक आहेत की जी ही बॅच तुम्हाला देत आहे. महत्वाचं म्हणजे या बॅच मध्ये आपण तेवढंच नाही तर तुम्हाला प्रत्येक शनिवारी आपण टेस्ट घेतोय, ती टेस्ट तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात देता येणार आहे. कारण मोस्ट प्रोबॅबिलिटी तुमची परीक्षा ऑनलाईन होणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत. बरेचसे क्वेश्चन म्हणजे तुम्हाला इतके मल्टिपल चॉईस क्वेश्चन भेटणार आहे की त्याची प्रॅक्टिस करून तुम्हाला या परीक्षेचा पूर्ण आवाका या ठिकाणी लक्ष देणार आहे. जे इच्छुक कॅन्डिडेट आहेत त्यांनी आवर्जून बॅच घ्यायची आहे.
जर बॅचच्या संदर्भात अजून काही माहिती पाहिजे असणार आहे तर तुम्हाला हा खाली नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे. तर बघा, आता महत्वाचा जो पार्ट आहे तर तो आहे की आपली परीक्षा होणार कधी. महत्वाचं बघा, आतापर्यंतचा आमचा गृह अकॅडमीचा वैयक्तिक जो अनुभव आहे विभागीय स्पर्धा परीक्षेचा, तो असा सांगतो की बाबा हे जी शेवटची तारीख आहे किती आहे तुमची, 16 डिसेंबर, आणि तुम्हाला चलनाद्वारे भरण्यासाठीची किती तारीख आहे तर ती आहे तुमची 17 डिसेंबर. ठीक आहे, तर लक्षात घ्या, इथपासून पुढे जवळपास आमच्या अनुभवानुसार तुमची परीक्षा पुढे 60 दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे. जर 17 डिसेंबर पासून गेला तर 17 फेब्रुवारीच्या नंतर तुमची परीक्षा होणं अपेक्षित आहे. जर बघायला गेलं तर आतापासून आपल्याकडं फक्त आणि फक्त 2.5 महिने 70-75 दिवस आहे, आणि आपल्या सिलेबसचा जो आवाका आहे तो खरंच खूप मोठा आहे. 200 पेपरचे 2 पेपर आहेत, आणि जर बघायला गेलं तर खरंच एवढ्या इझिली ते टॉपिक आहेत की इझिली संपणार नाही. म्हणून जे इच्छुक कॅन्डिडेट आहेत त्यांनी आतापासून लगेच अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि अर्थात तुम्ही एका अधिकाऱ्यांनी चालवलेला जो प्लॅटफॉर्म आहे तो आहे द ग्रो अकॅडमी, तुम्ही त्या ठिकाणी आहात तर आवर्जून तुम्हाला ती बॅच परचेस करायची आहे आणि आमच्या सोबत अभ्यासाला लगेच सुरुवात करायची आहे. प्रत्येक शनिवारी आपण छानपैकी टेस्ट देणार आहात, जेणेकरून तुम्हाला काय बरेचसे क्वेश्चन्स नजर खालून जाणार आहे. जर अजूनही काही अडचण असली, तुम्ही बॅच घेऊ अगर ना घेऊ, तुम्ही कधीही कॉल करा, तुम्हाला 100% या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर आपण थांबूया. परीक्षा ही 17 फेब्रुवारीच्या नंतर होण्याचे मोस्ट ऑफ चान्सेस आहेत. आपल्याजवळ आतापासून 70 ते 75 दिवस उरलेले आहेत. ठीक आहे, थांबूया आपण. उद्या मी अजून एक व्हिडिओ घेणार आहे. आवर्जून बघायचा आहे की पेपर 1 आणि पेपर 2चा अभ्यास नेमका कोणत्या पद्धतीने करायचा आहे आणि कोणतं संदर्भ साहित्य वापरायचं आहे. उद्या छानपैकी उद्या संध्याकाळी व्हिडिओ येणार आहे. ठीक आहे, थांबूया आपण. धन्यवाद.